गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान बर्गर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नागपुरात एका बिअर बारमध्ये चक्क शासकीय फाईल घेऊन 3 व्यक्ती बसून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मनीषा नगर येथील एका बारमध्ये दुपारच्या सुमारचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। त्यातील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फाईलींना पडताळताना व्हिडिओत दिसतोय। महाराष्ट्र शासनाच्या फाईलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले हे अधिकारी नेमके कोण होते, ते कोणत्या विभागाचे होते आणि त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या फाईलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बिअर बारमध्ये चक्क शासन सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जाते। तर हा व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झालेत। नागपुरातील मनीषा नगर भागातील एका प्रसिद्ध बिअर बारमधील हा प्रकार असून दुपारी 3:30च्या सुमारास 3 व्यक्ती बारमध्ये आहेत। त्यातील त्यांनी आपल्या सोबत एक फाईलींचा मोठा गट्टाही आणला होता। त्यावेळी त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फाईलींचा गट्टा खोलून त्यांनी पडताळणी करण्यास सुरुवात केली।